हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण आयटीसीच्या सगळ्या डेफिनेशन्स ज्या होत्या त्या बघितल्या होत्या आणि आता आपण सेक्शन 16 ला सुरुवात करतोय. आता एलिजिबिलिटी कंडिशन्स काय आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठीच्या हे आपल्याला बघायचंय. सो स्टे रिलॅक्स. काय काय कन्सेप्ट आहेत ते आपण बघूया. पुस्तक तुमच्या समोर ठेवा. आता सेक्शन 16 काय सांगतो तर एलिजिबिलिटी आणि कंडिशन्स सांगतो. सो एलिजिबिलिटी म्हणजे काय तर मुळामध्ये आम्ही क्रेडिट कुठचं घेण्यासाठी एलिजिबल आहोत, केव्हा एलिजिबल आहोत. आणि सेकंड थिंग कंडिशन्स म्हणजे काय तर आम्ही ते क्रेडिट केव्हा घेऊ शकतो. इथे थोडक्यात एकच गोष्ट ना सांगायची की ओके, मी एखादी गोष्ट परचेस केली तर मी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो का, केव्हा घेऊ शकतो, त्यासाठी मला कुठच्या कुठच्या अटींची पूर्तता करायला हवी, हे सगळं सेक्शन 16 मध्ये सांगितलेलं आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण डायरेक्टली सुरुवात करूया. सेक्शन 16 ची तुम्हाला आधीच सांगितलं होतं की टोटल 4 सबसेक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रूल 36 जो आहे तोही इथे रीड करायचा आहे, रूल 36 आणि 37. सो हे सगळं बेअर टेक्स्ट जे आहे ते आपण आता रीड करणार आहोत आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत. कॉन्सन्ट्रेट करा, फोकस ठेवा. हा सिलेबसचा सगळ्यात आपण काय म्हणू महत्वाचा भाग आहे, तितकाच कॉन्सेप्च्युअल आहे आणि जर तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर मार्कही तितकेच मिळवून देणारा आहे. ओके, सेक्शन 16 सबसेक्शन 1, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल. द व्हेरी बेसिक एक्सप्लेनेशन और इंटरप्रिटेशन इथे इन्व्हॉल्व आम्हाला करायचं आहे की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल म्हणजे काय सांगितलंय. जी व्यक्ती रजिस्टर्ड असेल त्यालाच इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल. चार्जिंग सेक्शनच्या प्रोव्हिजन्स जेव्हा आम्ही बघितल्या होत्या तेव्हा असं म्हटलं होतं का हो की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन नाही. पण तेव्हाही डिस्कस केलं होतं की माझा समजा मला रजिस्ट्रेशनसाठी मी लायबल आहे पण मी फ्रॉड्युलंटली डिफॉल्ट करून रजिस्ट्रेशन घेतलंच नाहीये, तर मग तरी पण मी टॅक्सेबल पर्सनच्या डेफिनेशन मध्ये कव्हर होतो पण आयटीसी साठी एलिजिबल होत नाही. आपल्याला तुम्हाला आठवतंय का की रजिस्ट्रेशनसाठी एक टाइम लिमिट सांगितलेली आहे सेक्शन 25 मध्ये की तुम्ही लायबल झाल्यापासून विदिन 30 डेज अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही विदिन 30 डेज मध्ये अप्लाय केलं असलं तर ज्या दिवशी तुम्ही लायबल होता त्या दिवसापासून तुमचं रजिस्ट्रेशन इफेक्टिव्ह होतं. जर तुम्ही 30 डेजच्या एक्सपायरी नंतर अप्लाय केलेलं असलं तर मात्र ज्या दिवशी तुम्हाला रजिस्ट्रेशन ग्रांट केलं जाईल त्या दिवशीपासून तुमचं रजिस्ट्रेशन इफेक्टिव्ह होतं. टॅक्सेबल पर्सन ह्याचा रिलेव्हन्स काय होता तर टॅक्सेबल पर्सन तुम्ही त्याच दिवशी होता ज्या दिवशी तुम्ही थ्रेशोल्ड एक्सिड करता किंवा कुठचाही इव्हेंट तुम्ही इंटरस्टेट सप्लाय करत असाल किंवा तुम्ही ई कॉमर्स थ्रू सप्लाय करायला व्हॉट एव्हर. सो ज्या दिवशी तुम्ही लायबल होता त्या दिवसापासून तुम्हाला लायबिलिटी तर येते पण मग इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशनचं महत्व काय आहे तर जोपर्यंत तुम्ही रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येत नाही. सो माझा टर्नओव्हर 50 कोटीचा आहे, मी रजिस्ट्रेशन घेतलंच नाहीये जीएसटी मध्ये. उद्या जर गव्हर्नमेंटला हे सापडलं आणि गव्हर्नमेंटने मला सीयू मोटो रजिस्ट्रेशनची प्रोव्हिजन सुद्धा आपल्याकडे सांगितलेली आहे 25 सबसेक्शन 8 मध्ये. सो त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही आता ह्याला आपण रजिस्टर करूया आणि ह्याची लायबिलिटी कधीपासून आहे तर 50 कोटीचा टर्नओव्हर आहे, ज्यावेळी 20 लाखाची लिमिट एक्सीड झाली तिथपासून मला आउटवर्ड सप्लायवरती टॅक्स पे करायला काढणार गव्हर्नमेंट. तिथपासून मला इनपुट टॅक्स क्रेडिट नाही देणार, फक्त आउटपुट सब टॅक्स भरावा लागेल. मला इनपुट टॅक्स डिडक्शन मिळणार नाही बिकॉज आय वॉज नॉट अ रजिस्टर्ड पर्सन. आणि म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्यासाठी सगळ्यात पहिला फॅक्टर काय हवा तर आपण रजिस्टर्ड असलो पाहिजे. रजिस्टर्ड असलेल्या व्यक्तीलाच इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं, अनरजिस्टर्ड व्यक्तीला इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट घेता येत नाही. क्लिअर? Even though that unregistered person is a taxable person, that means tax will be levied on his outward supply. If he is not registered, then he will not be eligible to claim input tax credit. सगळ्यात महत्वाची गोष्ट. Okay. So every registered person shall, subject to such conditions and restrictions as may be prescribed. Prescribed आला याचा अर्थ रूल्स रेफर करायचे, तिथे लिहून ठेवा रूल 36. ह्याच्यानंतर 36 आपण रीड करणार आहोत. सो सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड रेस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राइब म्हणजे रूल्स मध्ये सांगितलेले आहेत त्या सगळ्या कंडिशन्स आम्हाला फॉलो करायला हव्यात अँड इन द मॅनर स्पेसिफाईड इन सेक्शन 49. आता सेक्शन 49 काय सांगितलेलं आहे तो सेक्शन 49 आपल्याला पेमेंट ऑफ टॅक्सच्या वेळी कव्हर करायचा आहे. सेक्शन 49 ऍक्च्युली रिटर्नचं मेकॅनिझम, रिटर्न्स हा जो चॅप्टर आहे सीजीएसटी ऍक्ट मधला त्यातला सेक्शन आहे. सो तुम्ही जर बघितलं तर सेक्शन 49 काय सांगतो आपल्याला किंवा काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन सांगितलेली आहे तर सेक्शन 49 आपल्याला पेमेंट ऑफ टॅक्स बद्दल गाईडलाईन देतो की पेमेंट ऑफ टॅक्स तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी तुमची येईल
त्यातून तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस करणार आणि मग तुम्ही कॅश लायबिलिटी भरणार, इतकं तर आपल्याला माहिती आहे. सो या सगळ्या संदर्भातलं जे काही पेमेंट आहे त्या पेमेंटच्या प्रोव्हिजन 49 मध्ये आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की इन द मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 49, म्हणजे 49 मध्ये ऍक्च्युअल टॅक्स कसा पे करायचा आहे किंवा ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर नावाची एक कॉन्सेप्ट आहे ती पण आपण बघणार आहोत. सो ती कॉन्सेप्ट काय आहे हे सगळं 49 मध्ये सांगितलं. थोडक्यात पेमेंटची प्रोसेस सांगितलेली आहे. हो, रिटर्नला धरून पेमेंटची प्रोसेस कशी असेल हे 49 सांगतो. सो मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 49 बी एंटायटल्ड, काय म्हटलंय एंटायटल्ड म्हणजे यू आर एलिजिबल, यू आर एंटायटल्ड, यू आर नाऊ यू कॅन क्लेम द क्रेडिट. सो यू आर एंटायटल्ड टू टेक क्रेडिट. काय म्हटलंय यू आर एंटायटल्ड. महत्वाचं काय एंटायटल्ड मध्ये, सी इफ आय एम एंटायटल्ड टू डू दॅट थिंग नॉट नेसेसरीली आय ऑलवेज डू दॅट थिंग. म्हणजे तुम्हाला जरी क्रेडिट अवेलेबल आहे तुम्हाला ते यू आर एंटायटल्ड म्हणजे आम्हाला ते प्रत्यक्ष क्लेम करावं लागेल. ओके, मी गुड्स परचेस केले होते पण मी ते माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला एंट्रीच नाही केली, मी माझ्या रिटर्नला डिस्क्लोजच नाही केले, मग नाही मिळणार क्रेडिट. नुसतं तुम्ही परचेस केलं म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी तुम्ही एलिजिबल नाही आहात. तुम्हाला ते त्या मॅनर मध्ये डिस्क्लोज करावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल, तरच तुम्हाला ते क्रेडिट अलाउ होईल. म्हणून त्यांनी काय म्हटलंय एंटायटल्ड टू टेक क्रेडिट. म्हणजे काय तर तुम्ही ती गोष्टीसाठी एंटायटल होता, तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र होता. ज्या गोष्टीसाठी आम्ही पात्र असतो ती प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळतेच का नाही, म्हणजे आम्हाला त्या मॅनर मध्ये ते क्रेडिट क्लेम करावं लागेल. आम्हाला ते नुसतं क्रेडिट अवेलेबल आहे आमच्या जीएसटीआर 2A मध्ये रिफ्लेक्ट झालंय म्हणून आम्हाला ते मिळेल असं नाही. आम्हाला म्हणावं लागेल की येस मी हे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहे, मला ह्याचं डिडक्शन आउटपुट टॅक्स लायबिलिटी मधून हवं आहे. लक्षात येतंय. सो एंटायटल्ड टू या शब्दावर थोडा मी जास्त स्ट्रेस दिला होता, अर्थात हे खूप डीप लेवलचं एक्सप्लेनेशन आहे, एवढं तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारणार नाही पण मी मुद्दाम तुम्हाला सांगून ठेवतो. सो बी एंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स चार्ज ऑन, काय म्हटलंय इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय आपण डेफिनेशन मगाशी बघितली. इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स वर सप्लायरला पे केलेला टॅक्स प्लस असा इनवर्ट सप्लाय जो रिव्हर्स चार्ज साठी लायबल आहे त्याच्यावरती आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे केलेला टॅक्स, या दोन्हीचा समावेश इनपुट टॅक्स मध्ये होतो. कॉम्पोजिशन लेव्हीच्या अंडर पे केलेल्या टॅक्सचा समावेश इनपुट टॅक्स मध्ये होत नाही. सो बी एंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ टू हिम. अगेन काय म्हटलंय टू हिम. टू हिम म्हणजे काय टू द पर्सन, टू दॅट रजिस्टर्ड पर्सन. आता इथे टू हिमला महत्व का आहे, सी अंडर जीएसटी इफ टू ब्रांचेस आर सेपरेट then they are two distinct persons. So if I have purchased goods on GST number of Maharashtra, that inward supply is made to him, that means to person in Maharashtra and not to person in Gujarat. That means if I am procuring goods in Maharashtra I cannot collect the input tax credit in the returns of Gujarat entity because for GST they are two distinct persons. Okay, so the input tax credit be entitled to take credit of input tax charged on any supply of goods or services. Any supply, कुठच्याही सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस वरचं क्रेडिट घेण्यासाठी तुम्ही एंटायटल्ड आहात सब्जेक्ट टू कंडिशन्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. आणि मॅनर सांगितलाय 49 मध्ये. पुढची गोष्ट महत्वाची आहे टू हिम. हिम म्हणजे ज्या व्यक्तीने ते प्रोक्युअर केलेले असतील ती व्यक्ती. पुढे which are used or intended to be used in the course or furtherance of his business. Again which are used or intended to be used. काय सांगितलंय एकतर ते यूज केलेले आहेत किंवा they are intended to be used. That means those goods or services are either we have used the same or we are intending to use the same in the course or furtherance of his business. His business means that registered person's business. सी एक सिंपल एक्झाम्पल येतो तुम्हाला टू हिम आणि हिज बिझनेसचं महत्व काय आहे. आता हे खूप डीप आहे पण तुम्ही हे सुरुवातीपासूनच फाउंडेशन चांगलं करा, ठीक आहे, असं माझं म्हणणं असतं. आणि हे काय होतं की हे टू हिम टू हिज बिझनेस हे पटकन आपण वाचून जातो पण त्याचं मिनिंग किंवा इम्पॉर्टन्स आपल्याला कळत नाही. म्हणून मी थोडं स्ट्रेस देऊन तो सेक्शन जे पूर्ण चिरफाड होईल अशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. सी I have purchased one plant in India. I'm purchased one plant in India. I am Asian Paints. मी Asian Paints entity आहे and Asian Paints has purchased one specific kind of machinery. Plant नको, machinery in India
that machinery is utilized for research and development R&D function of their branch located in England. So Asian Paints has their one branch in England, and that England branch wants to conduct research and development, and for that research and development its Indian subsidiary, that means its Indian subsidiary नको म्हणूया कारण subsidiary वेगळी कंपनी ऑलरेडी असते, so its Indian branch म्हणूया आपण. So its Indian branch has purchased one machinery. Can they avail input tax credit? No, because that machinery is to be utilized for research and development of the person located outside India. They are distinct persons. They are two separate persons. लक्षात येतंय का? So ते नाही use करता येणार. Even though that main commanding entity is the same, they are two branches of the same entity, but for GST they are distinct persons, and hence it is intended to be used in the course or furtherance of his business. हे स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. अदरवाईज हे नुसतंच बिझनेस म्हणले असते ना, मग नुसतं बिझनेस म्हटलं असतं ना तर गुजरातमध्ये ज्या प्लांटचा R&D किंवा ज्या प्लांटला ज्या ब्रांचला R&D करा त्याचं मशीन महाराष्ट्रात घेतलं असतं तरी पण मी ITC क्लेम केलं असतं. बट हिज बिझनेस हे शब्द खूप काळजीपूर्वक ड्राफ्ट केलेले आहेत. सो महत्वाचं काय, सप्लाइड टू हिम and they are used or intended to be used in the course or furtherance of his business, and the amount shall be credited to the electronic credit ledger of the such person. काय म्हटलंय, and such amount will be credited to electronic credit ledger of such person. Now electronic credit ledger म्हणजे काय तुम्हाला पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये समजावून सांगतो मी. आता ऍक्च्युली काय होणार आहे की हा इनपुट टॅक्स रिटर्न आणि पेमेंट ऑफ टॅक्सेस आणि रिटर्न्स हे तिन्ही चॅप्टर हँड इन हँड आपण एकत्र बघणार आहोत. तुम्हाला जसं काल मी रिटर्नची खूप मोठी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितली, खूप त्याच्यामध्ये आपण डिस्कशन जवळपास 40 मिनिटाचं डिस्कशन रिटर्न्स वरती केलं होतं. तसं आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आल्यावर तुम्हाला 49चा मॅनर आणि 50 सेक्शन 50 नंतर बघू आपण, तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. सो आत्ता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ही गोष्ट बाजूला ठेवा, आपण सेक्शन 16 पूर्ण करूया, रूल 36-37 कंप्लीट करूया, आणि मग इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर किंवा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर असं एक असतं, तिथे म्हणजे काय तिकडे आपण येऊया. ठीक आहे. अँड सेड अमाऊंट, आता एवढंच लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर म्हणजे काय, तर आमचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये रिपोर्ट होतं. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इज अ ऑनलाईन लेजर, और लेजर पण नको, इट इज अ ऑनलाईन काय आपण म्हणू स्टेटमेंट आहे की जिथे आमचं इनपुट टॅक्स क्रेडिट रेकॉर्ड होतं. ठीक आहे. आता एवढंच लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इट इज अ स्टेटमेंट और लेजर ऑफ आवर इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणून तिथे क्रेडिट लेजर असं म्हटलंय. अँड ऍज इट इज सेड इट इज इलेक्ट्रॉनिक, इट इज मेंटेन्ड ऑन दॅट gst.gov.in वेबसाइट. सो इट इज इलेक्ट्रॉनिक, इट इज नॉट अ मॅन्डेटरी और मॅन्युअल लेजर और अकाउंटिंग लेजर. ओके, ते ऑनलाईन गव्हर्नमेंटच मेंटेन करत असतं, आपल्याला काहीच करायचं नसतं. आपल्याला काहीच करायचं नाही म्हणजे आपण रिटर्न मध्ये डेटा एंटर करायचा, ऑटोमॅटिकली ते लेजर अपडेट होत जातं. सो ऍक्च्युली माझा प्रयत्न असा आहे की मी तुम्हाला ऍक्च्युअल पोर्टलवर जाऊन लॉग इन आयडी पासवर्ड टाकून इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कसं असतं ते दाखवतो. ठीक आहे. सो तुम्हाला त्याची ऍक्च्युअल आयडिया येईल, ते बघितल्यावर आपल्याला पटकन समजू शकतं. सो मी ट्राय करतो, अदरवाईज आपण कॉन्सेप्च्युअली समजून घेऊ. जसं आपण रजिस्ट्रेशन, आय थिंक रजिस्ट्रेशनचंही आपण तुम्हाला प्रोसेस एक ब्रीफ दाखवली, सगळी दाखवणं शक्य नव्हतं, पण एक ब्रीफ प्रोसेस आय थिंक 3-4 मिनिटाची दाखवली होती. तुम्हाला जर ती चांगली वाटली असली किंवा ते जर व्यवस्थित वाटत असेल तर मला जरा मेसेज करून कळवा हे लेक्चर ऐकल्यावर, की आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आणि पेमेंट ऑफ टॅक्सेस रिटर्न्स हे चॅप्टर्स प्रॅक्टिकली पोर्टलवर बघूया का आपण जस्ट मॉड्यूल घेऊन पुढे जाऊया. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करू. सो मला तेवढं कन्व्हे करा, त्याप्रमाणे आपण ऍडजस्टमेंट करूया. ओके. सो सेक्शन 16(1) काय सांगतो, कधी एलिजिबिलिटी होते. पहिली गोष्ट तुम्ही रजिस्टर्ड असलं पाहिजे. सेकंड थिंग, तर तुम्ही ते जे गुड्स किंवा सर्व्हिसेस ते इंटेंडेड टू बी यूज और इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस असलं पाहिजे, अँड दे शुड बी सप्लाइड टू दॅट पर्सन हु इज टेकिंग दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके. सो आय थिंक ही एलिजिबिलिटी कंडिशन तुम्हाला सगळ्यांना कळली असेल. सेकंड सबसेक्शन वरती येऊया. आता इथे त्यांनी बऱ्यापैकी कंडिशन सांगितलेली आहेत, 2 क्लॉजेस, आणि क्लॉज बी ला आणखीन सब क्लॉजेस आहेत. सबसेक्शन 2, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन धिस सेक्शन. काय म्हटलंय, notwithstanding anything contained in this section, that means subsection 2 has overriding effect. म्हणजे सबसेक्शन 1 मध्ये काहीही जरी सांगितलेलं असलं तरी जर सबसेक्शन 2 च्या कंडिशन पूर्ण होत असतील तरच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. याचाच अर्थ जरी
आम्ही ते क्रेडिट आम्हाला सप्लाय झालेलं असलं, आम्ही ते इनपुट काय आमच्या युज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस असलं तरी सुद्धा ह्या कंडिशन्स आम्हाला फॉलो करायला लागतील. No registered person shall be entitled to the credit of any input tax in respect of any supply of goods or services or both to him unless म्हणजे खालील कंडिशन्सची पूर्तता केल्याशिवाय, जरी ते तुम्ही रजिस्टर्ड असलात, जरी ते इंटेंडेड और युज्ड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस असलं तरी सुद्धा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. Will not be eligible to input tax credit until and unless you follow the following conditions laid down in subsection 2. First clause A, he is in the possession of a tax invoice or a debit note issued by supplier registered under this act or such other tax paying document as may be prescribed. तुम्ही ज्या इनवर्ड सप्लायचं, तुम्ही ज्या इनपुट्स कॅपिटल गुड्स इनपुट सर्व्हिसेसचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू इच्छिता त्या इनवर्ड सप्लायचं टॅक्स इनव्हॉइस किंवा डेबिट नोट किंवा त्या संदर्भातली जी डॉक्युमेंट्स प्रिस्क्राइब्ड आहेत, प्रिस्क्राइब्ड डॉक्युमेंट्स काय आहेत आपण लगेचच बघूया. ती आमच्याकडे असली पाहिजे, आमच्या ताब्यामध्ये असली पाहिजेत. वी शुड बी इन द पझेशन म्हटलेलं आहे. आमच्या कंट्रोलमध्ये ती डॉक्युमेंट्स असली पाहिजे. थोडक्यात इनव्हॉइस नसेल तुमच्याकडे कॉपी तर तुम्ही त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही. ओके, आता ही प्रिस्क्राइब्ड कुठची आहेत तर ती सेक्शन रूल 36 मध्ये सांगितलेली आहे, तिथे येऊया आपण. हा, रूल 36(1) द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय अ रजिस्टर्ड पर्सन including input service distributor on the basis of any of the following documents, namely कुठची डॉक्युमेंट्स आहेत, इनव्हॉइस इश्यूड बाय सप्लायर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 31. सेक्शन 31 च्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे इश्यू केलेलं टॅक्स इनव्हॉइस. क्लॉज बी, इनव्हॉइस इश्यूड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ क्लॉज एफ ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 31 सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ टॅक्स. म्हणजे कुठचं रिव्हर्स चार्ज, तुम्ही स्वतःला सेल्फ इनव्हॉइसिंग करता. टॅक्स इनव्हॉइस मध्ये आपण बघितलं होतं ते इनव्हॉइस किंवा डेबिट नोट इश्यूड बाय सप्लायर इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 34. डेबिट नोटची कॉन्सेप्ट आपण अजून सेक्शन 34 च्या अंडर बघितली नाहीये. व्हेरी नेक्स्ट लेक्चरला आपण ती कव्हर करणार आहोत. सो आता एवढंच लक्षात ठेवा की डेबिट नोट, अजून तुम्हाला आता सांगून ठेवायचं तर डेबिट नोट म्हणजे सप्लिमेंटरी इनव्हॉइस असतं. ठीक आहे, मी इनव्हॉइस तयार केलं, ते 10,000 रुपयाचं होतं, पण मला कळलं अरे चुकून 12,000 करायला हवं होतं, मी 10,000चं केलं. सो त्या सप्लिमेंट आपण जशी एक्झाम मध्ये लावतो ना आपल्या मेन आन्सर शीटला, तशी त्या इनव्हॉइसला मी एक सप्लिमेंट लावली की ओके हे इनव्हॉइस होतं ना, ह्याच्यामध्ये ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आम्ही ऍक्च्युली 12,000 सप्लाय केला होता, पण आम्ही इनव्हॉइसवर 10,000चा सप्लाय रेकॉर्ड केला. सो 2,000 रुपयासाठी ही सप्लिमेंट घ्या. डेबिट नोट इज लाईक अ सप्लिमेंटरी इनव्हॉइसला सप्लिमेंटरी इनव्हॉइस असंही म्हणतात, लॉ मध्ये शब्द आहे. सो डेबिट नोट इज नथिंग बट ऍडिशनल इनव्हॉइस फॉर द सेम ट्रान्झॅक्शन ऑर सप्लिमेंटरी इनव्हॉइस. एवढं आता लक्षात ठेवा. ठीक आहे. बिल ऑफ एंट्री, बिल ऑफ एंट्री का हो, आपण मगाशी इनपुट टॅक्स मध्ये इम्पोर्टेड गुड्स वरचा आयजीएसटी पण बघितला. सो तेही तसंच आहे की इम्पोर्टेड गुड्स वरती टॅक्स आपण सप्लायरला पे करत नाही, डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करतो, रिव्हर्स चार्ज सारखाच. सो तो टॅक्स दाखवणारे डॉक्युमेंट कुठचं आहे, बिल ऑफ एंट्री. पण इम्पोर्टेड गुड्सच्या केसमध्ये काय होणार आहे, सप्लायर आपल्या इनव्हॉइस वरती सीजीएसटी एसजीएसटी लावणार नाहीये, कारण त्याच्या कंट्रीत जीएसटी नाहीये ना, त्याच्या कंट्रीमध्ये इंडियन जीएसटी नाहीये. सो त्याला काय गरज आहे, तो नाही लावणार सीजीएसटी एसजीएसटी, किंवा तो काहीतरी दुबई व्हॅट किंवा युके जीएसटी काहीतरी लावेल, याचा आपल्याला काही क्रेडिट मिळत नाही, काही नाही. मग आम्ही जो आयजीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार आहोत तो कसला आहे, तर तो आम्ही आमच्याच कस्टम्स डिपार्टमेंटला पे केलेला असणार आहे, व्हाईल क्लिअरिंग दॅट गुड्स फॉर होम कन्झम्पशन. म्हणजे आम्ही जेव्हा कस्टमच्या त्या पोर्ट मधून आम्ही गुड्स बाहेर घेऊन येऊ तेव्हा आम्ही ती ड्युटी पे करणार, इम्पोर्ट ड्युटी. त्या इम्पोर्ट ड्युटीचा एक पार्ट म्हणून आयजीएसटी पे करणार आणि आम्ही ते गुड्स बाहेर घेऊन येणार. सो हे जे इम्पोर्टेड गुड्स वरती आयजीएसटी पे करतो ह्याचं प्रूफ काय, बिल ऑफ एंट्री. आणि लास्टली इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इनव्हॉइस. आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचं इनव्हॉइस हे आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, त्यामुळे लक्षात ठेवा की इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचं इनव्हॉइस आम्हाला घ्यावं लागतं जर आम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. सो कुठची डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत, एकतर टॅक्स इनव्हॉइस, एकतर आरसीएम टॅक्स इनव्हॉइस म्हणजे सेल्फ इनव्हॉइस, थर्ड थिंग डेबिट नोट, चौथी गोष्ट बिल ऑफ एंट्री, पाचवी गोष्ट आयएसडी इनव्हॉइस, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इनव्हॉइस. यापैकी एक तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे तुमच्या पोझिशन मध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये नॉर्मल केसमध्ये डॉक्युमेंट्स मध्ये टॅक्स इनव्हॉइसच येणार आहे, पण टॅक्स इनव्हॉइस सुद्धा कसं, ऍज इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 31, म्हणजे सेक्शन 31 मध्ये सांगितल्याप्रमाणे टॅक्स इनव्हॉइस तुमच्याकडे असलं पाहिजे. He is in the possession of tax invoice
सेक्शन 31 मध्ये काय काय सांगितलेलं आहे, त्याच्यावर इनव्हॉइस वरती काय काय कंटेंट्स आहेत तेही सांगितलेले आहेत. सो ते सगळे तुमच्या इनव्हॉइस वरती असले पाहिजेत का, ह्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या रूल मध्ये क्लॅरिफिकेशन मध्ये मिळेल. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा की सेक्शन 31 प्रमाणे प्रॉपर इनव्हॉइस जे आहे ते आम्हाला इश्यू केलेलं असलं पाहिजे, ते आमच्याकडे असलं पाहिजे, तरच आम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकू. नाहीतर काय मग तुम्ही फेक इनव्हॉइस, ओके मी परचेस ऑर्डर टाकली आहे नुसतीच आणि त्याच्यावर माझ्याकडे गुड्स अजून यायचे, त्याच्यावर मी इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करून टाकलो. नो बाबा, तुमच्याकडे इनव्हॉइस पाहिजेच. इनव्हॉइस शिवाय इनपुट टॅक्स क्रेडिट नाही. डिबार, तुम्हाला गेटच्याच बाहेर काढणार इनपुट टॅक्स क्रेडिटच्या. इनपुट टॅक्स क्रेडिट हवंय, पहिलं इनव्हॉइस पाहिजे तुमच्याकडे, नसलं तर तुम्ही घेऊच नका. जेव्हा इनव्हॉइस येईल तेव्हा जर टाइम लिमिट अवेलेबल असेल तेव्हा घ्या, नाहीतर घेऊ नका. क्लॉज बी, दुसरी कंडिशन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी, बरं या सगळ्या कंडिशन फुलफिल व्हायला हव्यात हा, नुसती एकच नव्हे. क्लॉज बी, ही हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. आम्हाला ते गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसीव्ह झालेल्या असल्या पाहिजेत. आम्हाला गुड्स मिळालेले नाहीयेत, म्हणजे असं झालंय की गुड्स माझे समजा मी कोल्हापूरून ऑर्डर केले, गुड्स डिस्पॅच झालेले आहेत, मला इनव्हॉइस मेल वरती आला. आता आपल्याला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये फिजिकल इनव्हॉइस येत असं नाही, इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइस इश्यू करू शकतात. सो मला सप्लायरने इनव्हॉइस इश्यू केलं मेल वरती, मी क्रेडिट घेऊ शकतो का, नाही. जोपर्यंत मी ते गुड्स रिसीव्ह केलेले नाहीत किंवा त्या सर्व्हिसेस रिसीव्ह केलेले नाहीत तोपर्यंत मला इनव्हॉइस मिळणार नाही, सॉरी तोपर्यंत मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. सो सर्व्हिसेसच्या केसमध्ये असं होऊ शकतं ना की मी ऍडव्हान्स मध्ये किंवा गुड्सच्या केसमध्येही मी ऍडव्हान्स मध्ये इनव्हॉइस इश्यू करतो, अजून सप्लाय झालाच नाही. तुम्हाला जोपर्यंत ते गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रत्यक्ष मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येणार नाही. लक्षात येत आहे, मी सांगतो मुद्दाम ह्याच्यावरती जोर देऊन का सांगतोय, या कंडिशन एक्झाम मध्ये लिहायला येऊ शकतात, आमच्या डोक्यामध्ये त्या फिट बसल्या पाहिजेत. सो पहिली कंडिशन होती की तुमच्याकडे टॅक्स इनव्हॉइस पाहिजे. सेकंड कंडिशन होती की तुम्हाला गुड्स किंवा सर्व्हिसेस मिळालेले असले पाहिजेत. अंटिल अँड अनलेस यू हॅव रिसिव्ड द गुड्स यू कॅनॉट क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट. हेन्स इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन गुड्स इन ट्रान्झिट इज नॉट अलाउड अंटिल यू ऍक्च्युअली फिजिकली रिसीव्ह दॅट गुड्स. गुड्स इन ट्रान्झिट आहेत, इनव्हॉइस रेकॉर्ड करून झालं, सप्लायरला पेमेंट करून झालं, सप्लायरकडून आम्हाला ओरिजिनल इनव्हॉइस आलं, अजून गुड्स मिळालेले नाहीये, 31 मार्चला ते गुड्स इन ट्रान्झिटच आहेत. नो इनपुट टॅक्स क्रेडिट विल बी अलाउड इन द मंथ ऑफ मार्च. हा, मग तुम्हाला जेव्हा मिळेल ना तेव्हा तुम्ही क्लेम करा ना, आम्ही नाही कुठे म्हणतो. त्यासाठी टाइम लिमिट पण सांगितले गव्हर्नमेंटने पुढे, असं नाही की तुम्हाला ते मिळणारच नाही. पण तुम्हाला गुड्स मिळालेले आहे, तुमच्याकडे इनव्हॉइस आहे, मगच तुम्ही एलिजिबल होता, पण तुम्ही एलिजिबल होत नाही. आणि मग जर गव्हर्नमेंटने दिलेल्या टाइम लिमिट मध्ये तुम्ही या कंडिशन नाही फॉलो केल्या तर तुम्हाला इनपुट टॅक्स रेट मिळणारच नाही. गव्हर्नमेंट काय तुमच्यासाठी वर्षानुवर्ष थांबणार नाहीये. ठीक आहे, सो तुम्हाला गुड्स मिळालेले असले पाहिजे, तुमच्याकडे इनव्हॉइस असलं पाहिजे. ह्याला एक एक्सप्लेनेशन दिलंय, बघूया. त्या एक्सप्लेनेशन मध्ये दोन सब क्लॉजेस पण आहेत. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट शॅल बी डीम्ड दॅट रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसीव्ड द गुड्स or as the case may be services where the goods are delivered by the supplier to the recipient or any other person on direction of such registered person, whether acting as an agent or otherwise, before or during the movement of goods, either by way of transfer of documents or title to goods or otherwise. काय कळलं का काय म्हणतायत ते? आता समजा असं आहे की मी एक सिमेंटचा सप्लायर आहे. ओके, सो माझं शॉप आहे रत्नागिरी किंवा माझी फॅक्टरी आहे, माझं गोडाऊन आहे रत्नागिरी. माझा एक कस्टमर आहे तो आहे रायगडमध्ये, आणि माझा जो सप्लायर आहे तो आहे मुंबईमध्ये. डायग्राम काढू. हा महाराष्ट्र आहे, असं समजा. इकडे खाली गोवा, इथे रत्नागिरीमध्ये आपण, इथे रायगडमध्ये माझा रेसिपियंट आहे आणि इथे मुंबईमध्ये माझा सप्लायर आहे. ओके, सो मी काय करणार आहे, मी इथून गुड्स मागवणार आहे आणि मी ते ह्याला सेल करणार आहे. आता मला सांगा, प्रॅक्टिकली मुंबईहून जेव्हा ती गाडी निघेल ती रत्नागिरीला येऊन परत रायगडला जाईल का? हो, नाही जाणार ना. तो मुंबईवाला काय म्हणेल, ओके साहेब तुम्ही सांगा, मी तुम्हाला इनव्हॉइस रेस करतो, तुम्ही रायगडवाल्यांना इनव्हॉइस रेस करा, पण मी डिलिव्हरी डायरेक्ट रायगडलाच देतो. मग असं जर होत असेल तर रत्नागिरीवाल्याला प्रॉब्लेम येईल ना. रत्नागिरीवाला म्हणेल की अरे मला प्रत्यक्ष गुड्स कधी रिसिव्हच होत नाहीत, ते माझ्या डायरेक्शन वरती ऑटोमॅटिकली थर्ड पर्सनला डिलिव्हर केले जातात, मग मला क्रेडिट मिळणार का नाही मिळणार? त्याचं इनव्हॉइसिंग कसं होतं, इथे मुंबई मधला जो सप्लायर आहे तो रत्नागिरीवाले आपल्याला हे करणार आणि मग रत्नागिरी मधला जो सप्लायर आहे तो रायगडच्या क्लायंटला सप्लाय करणार.
पण फिजिकली मुवमेंट मुंबई टू रायगड होते, मुंबई टू रत्नागिरी, रत्नागिरी टू रायगड अशी होत नाही. लक्षात येते? सो हा एक फरक आहे. मग असं असेल तेव्हा काय करायचं? असं असेल तेव्हा ज्या वेळी आता काय म्हटलंय बघा, वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रेसिपियंट ऑर एनी अदर पर्सन ऑन डायरेक्शन ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे मुंबईवाल्याने रायगडवाल्याला डिलिव्हर केले, पण ऑन हुज डायरेक्शन, रत्नागिरी डीलरच्या डायरेक्शन वरती, वेदर ऍक्टिंग ऍज अन एजंट ऑर अदरवाइज. आता इथे मुंबईवाला एजंट आहे का? नॉट नेसेसरी, तो इंडिव्हिज्युअल सप्लायर आहे. सो अदरवाइज मध्ये तर ती केस कव्हर केली आहे. बिफोर ऑर ड्युरिंग द मुवमेंट ऑफ गुड्स, म्हणजे गुड्स मुवमेंट करण्यापूर्वी कदाचित तो म्हणेल की मी रायगडवाला मुंबईला तिथेच त्याला डिलिव्हरी देतो. सो बिफोर ऑर ड्युरिंग द मुवमेंट ऑफ गुड्स, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की अशी जर केस असेल तर द रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे रत्नागिरीचा रजिस्टर्ड पर्सन, ऍज इज डीम्ड टू रिसीव्ह द गुड्स, म्हणजे ते गुड्स रायगडच्या डायरेक्ट अल्टिमेट कस्टमरला पोहोचले, म्हणजे रत्नागिरीच्या माणसालाही पोहोचलेले आहेत असं डीम करण्यात येईल. नाही तर फिजिकली गुड्स रत्नागिरीला कधी येणारच नाहीये, मग प्रॉब्लेम येऊ शकेल. म्हणून त्यांनी ही कंडिशन जी आहे ती घातलेली आहे. आणि सब क्लॉज सेकंड काय आहे बघा, where the services are provided by the supplier to any person on the directions of an account of such registered person. म्हणजे तीच केस. where the services, आता पहिल्या केसमध्ये गुड्स कव्हर केली, सेकंड केसमध्ये सर्व्हिसेस कव्हर केल्या, की आता ऍक्च्युअली बिलिंग जे आहे ते मुंबई टू रत्नागिरी, रत्नागिरी टू रायगड असं होणार आहे. ठीक आहे, पण गुड्सची डिलिव्हरी मुंबई टू रायगड डायरेक्ट होणार आहे. तर ते डिलिव्हरी एकतर ऍक्च्युअली डिलिव्हरी होईल किंवा बाय ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स होईल. गुड्स कुठेतरी गोडाऊन मध्ये आहेत, मी तुम्हाला इन्व्हॉइस करायचं आणि तुम्हाला इन्व्हॉइस करायचं, सो ट्रान्सफर ऑफ टायटल, तुम्हाला ते डिलिव्हरीचा प्रकार माहिती असेल सेल ऑफ गुड्स ऍक्ट प्रमाणे, काय पण त्याला म्हणतो, एक्झॅक्ट मला तो शब्द आठवत नाहीये, पण तुम्ही डॉक्युमेंट्स ट्रान्सफर करून त्याची डिलिव्हरी करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जर सप्लाय होत असेल तर रत्नागिरीच्या माणसाला त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल का? नाही घेता येईल, बिकॉज त्यांनी सांगितलंय की ही कंडिशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन म्हणतात त्याला. तर मुंबईवाला काय म्हणणार, बिल टू रत्नागिरी, शिप टू रायगड. ठीक आहे, सो ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये रत्नागिरीच्या डीलरला, ज्याला ऍक्च्युअली गुड्सची डिलिव्हरी मिळणार नाहीये, त्याला ती मिळालेली आहे असं डीम करण्यात येईल. आणि सर्व्हिसेसच्या केसमध्येही तसंच, जर अशी ट्राय पार्टी केस आली तर ज्याला ऍक्च्युअली ती सर्व्हिस मिळणार आहे त्याला ती मिळणार नाहीये, म्हणजे फिजिकली ती सर्व्हिस मिळणार नाहीये, त्याला ती सर्व्हिस मिळालेली आहे असं डीम करण्यात येईल. सो ही कंडिशन फक्त या ट्रेड सिस्टीममुळे फॉलो होत नाही, म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही का? मिळेल. थोडं परत सांगतो. हा आमचा माणूस आहे मुंबईचा, ओके, तो मला सप्लाय करतो. मी आहे रत्नागिरीचा. तो मला काहीतरी 10,000 रुपये प्लस 900 रुपये CGST आणि 900 रुपये SGST असा सप्लाय करतोय. माझा क्लायंट आहे किंवा माझा रेसिपियंट आहे तो आहे रायगडमध्ये. मी त्याला काय करतो, मी त्याला इनव्हॉइस देतो 20,000 रुपीजचं, 10,000 रुपीज माझा प्रॉफिट आहे, प्लस 1,800 CGST, अक्षर खराब येते समजून घ्या जरा प्लीज, आणि SGST जसं तुम्ही आतापर्यंत घेतलेलं आहे. पण गुड्स डिलिव्हरी मात्र डायरेक्ट मुंबई टू रायगड जाते. मग रत्नागिरीच्या माणसाला आता ह्याचं क्रेडिट घ्यायचं आहे 900 रुपयाचं, तर रत्नागिरीच्या माणसाला ते केव्हा मिळेल? जेव्हा रत्नागिरीच्या माणसाकडे ह्याचं इनव्हॉइस असेल. पहिली कंडिशन, ओके आमच्याकडे इनव्हॉइस आहे, कारण मुंबईवाल्याने आम्हाला इनव्हॉइस दिलं आणि आम्ही रायगडवाल्याला इनव्हॉइस दिलं. ठीक आहे, आम्हाला ते गुड्स फिजिकली मिळतायत का? नाही, कारण मुंबईतून रत्नागिरीमध्ये आणून परत रायगडला जाण्यापेक्षा डायरेक्टली रायगडला गुड्स पाठवणं जास्त सोयीचं आहे. सो मला प्रत्यक्षात गुड्सची फिजिकल डिलिव्हरी मिळणार नाहीये. मग असं डीम केलं जाईल की ह्याला रायगडची डिलिव्हरी, रायगडला डिलिव्हरी जेव्हा दिली जाईल तेव्हा मलाही ती डिलिव्हरी मिळालेली आहे असं डीम करण्यात येईल, असं अज्युम करण्यात येईल, आणि मग मला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते अवेलेबल होईल. ठीक आहे, आय थिंक सर्व्हिसेसची पण सिमिलर केस आहे. सर्व्हिसेस जेव्हा तुम्ही आउटसोर्स करता तेव्हा ह्या पद्धतीने वर्किंग होतं. ठीक आहे, सो आय थिंक सबसेक्शन 2 जो आहे तो बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. सबसेक्शन 2 मधला क्लॉज बी. आता क्लॉज सी बघूया, त्याच्या तिसरी कंडिशन काय सांगितलेली आहे, इनपुट टॅक्स